कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ संघर्ष समितीची तातडीची बैठक पार समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांनी बिंदू चौकामध्ये यावं, दूध का दूध पाणी का पाणी करू, समर्थक शेतकऱ्यांना संघर्ष समितीचं आव्हान। सातबारा कोरा यात्रेनंतर बच्चू कडू यांची चक्का जाम आंदोलनाची हाक। 24 तारखेला चक्का जाम आंदोलन करण्याचा बच्चू कडूंचा निर्धार। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंची आक्रमक भूमिका। राज्यामध्ये लवकरच धर्मांतर विरोधी कायदा येणार। मंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेमध्ये मोठी घोषणा। पुढच्या अधिवेशनामध्ये धर्मांतर विरोधी कायदा आणण्यात येणार। महाराष्ट्र 11वं राज्य असेल। अतिवृष्टीमुळे राज्यावर दुबार पेरणीचं संकट। विदर्भातील 17,000 हेक्टरवरील शेती संकटात। उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाने ओढ दिली तर सह्याद्री घाट माथ्यावरील परिसरामध्ये अतिपावसामुळे दुबार पेरणीची टांगती तलवार कायम। पंतप्रधान पीक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत। सीसीएस केंद्रावर विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी 40 रुपये शुल्क। शेतकऱ्यांनी विमा हप्त्याच्या व्यतिरिक्त इतर शुल्क न देण्याचं आवाहन। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ कॉल करत नांदेडचे शेतकरी सहदेव होनाळे यांच्याशी संवाद साधला। शेतकऱ्यांशी चर्चा करत धीर देऊन उद्या विधान भवनात त्यांच्या मागणी संदर्भात मुद्दा उचलणार असं आश्वासन त्यांनी दिलं आहे।